Hello dear friends, welcome back to my YouTube channel. Here is question number 4a where you are supposed to read the passage and do the activities. This question is for 10 marks. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनसीन पॅसेज पाहत आहोत. सीन पॅसेजपेक्षा अनसीन पॅसेज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सोडवणं हे सोपं असतं. सो लेट अस हॅव अ क्विक लुक ॲट ॲक्टिव्हिटी फर्स्ट. आन्सर द फॉलोइंग इन फ्रेजेस. ही ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय? नेम द फॉलोइंग. ओके, नाव द फर्स्ट, द झोन्स वेअर डझन्स ऑफ शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड. आता नेम ऑफ द झोन, वेअर इट इज. लुक, बर्मुडा अँड प्युर्टो रिको वेअर डझन्स ऑफ शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड. ही लाईन्स आपण पिकअप केली आणि या लाईनमध्ये आपल्याला काय दिसतं? नेम ऑफ द झोन. सो द आन्सर इज बर्मुडा अँड प्युर्टो रिको. Second, the area that Bermuda Triangle covers. Area. Okay. If you read this line, covers about 5 lakh square miles of ocean of the earth. Area. So the correct answer is about 5 lakh square miles of ocean. Okay. Third, the person who sailed through the area. Name of the person. Let us see. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरे शोधताना आपण काय करायचं? ती लाईन शोधायची असेल. सेल्ड थ्रू द एरिया. मग नेम ऑफ द पर्सन काय येईल? क्रिस्टोफर कोलंबस. सेल्ड थ्रू द एरिया. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. द फोर्थ वन इज द पीपल हू बिकेम डिसओरिएंटेड. आता डिसओरिएंटेड इज द कीवर्ड वाईल फ्लाइंग ओव्हर द बर्मुडा ट्रायंगल. सो ही लाईन आपण जर इथे शोधली तर आपल्याला हे आन्सर मिळतं. द पायलट्स ऑफ स्क्वॉड्रन ऑफ US नेव्ही बॉम्बर्स बिकेम डिसओरिएंटेड वाईल फ्लाइंग ओव्हर द एरिया. So the correct answer is the pilots of squadron of US Navy. So विद्यार्थी मित्रांनो, एक्झॅक्ट आन्सर पॉइंट आउट करण्यासाठी आपल्याला ते लाईन सापडणं महत्त्वाचं आहे. आणि हाऊ टू राईट आन्सर्स, उत्तरे कशी लिहिली जातात? लेट अस हॅव अ क्विक लुक. लुक, न्यू पेज फॉर क्वेश्चन 4a. ॲक्टिव्हिटी A1. फर्स्ट आन्सर, सेकंड आन्सर, थर्ड आन्सर, फोर्थ आन्सर. हाफ मार्क फॉर इच ऑफ द करेक्ट आन्सर. ओके फ्रेंड्स. So now we are moving to this activity A2. Friends, you need to read the activity first. अगोदर ॲक्टिव्हिटी वाचणं गरजेचं आहे. व्हॉट डिड क्रिस्टोफर कोलंबस रिपोर्ट आफ्टर सेलिंग थ्रू द बर्मुडा ट्रायंगल. कीवर्ड्स काय? क्रिस्टोफर कोलंबस, रिपोर्ट. सो फाइंड आउट दिस लाईन्स इन द पॅराग्राफ. पॅराग्राफमध्ये ह्या लाईन्स आपण जर फाइंड आउट केल्या तर हिअर यू गेट द आन्सर. क्रिस्टोफर कोलंबस सेल्ड थ्रू द एरिया ऑन हिज फर्स्ट वॉयज टू द न्यू वर्ल्ड. ही रिपोर्टेड दॅट. हिअर यू गेट द वर्ड रिपोर्ट. Okay friends, now you can start your answer from here. येथून तुम्ही आन्सरला सुरुवात करू शकतात. He reported that a great flame of fire, probably a meteor, crashed in the C1. Okay, night, and that a strange light appeared in the distance a few weeks later. He also wrote about erratic compass readings, perhaps because at that time a sliver of Bermuda Triangle was one of the few places on earth where the true north and magnetic north lined up. So friends, if you write these lines, या lines जर तुम्ही लिहिल्या तर you get the answer because your answer starts from here. Okay friends, now moving to this activity A3. काय म्हटलंय? राईट डाऊन द रूट वर्ड्स, रूट फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हे जे वर्ड्स दिले त्याचे रूट फॉर्म्स लिहायचे. फॉर एक्झाम्पल, द वर्ड मॅग्नेटिक. मॅग्नेटिकचं रूट फॉर्म काय? मॅग्नेट. ओरिजिनल वर्ड मॅग्नेट आहे. डिसअपिअरन्स, रूट फॉर्म काय? डिसअपिअर. मिस्टेरियस, हा वर्ड सफिक्स लावून तयार झाला आहे बट ॲक्च्युअल वर्ड काय? मिस्टरी. MYSTERY. डिस्कवर्ड, इट्स रूट वर्ड, इट्स रूट फॉर्म, याचं रूट फॉर्म काय? डिस्कवर. DISCOVER. मग याला हे ED हे काय लावलं आहे? सफिक्स लावलं आहे. सो रूट फॉर्म्स कॅल्क्युलेट करताना तुम्हाला याचे ओरिजिनल वर्ड्स लिहिणं अपेक्षित आहे. ओके फ्रेंड्स, नाउ मुव्हिंग टू ॲक्टिव्हिटी A4. डू ॲज डायरेक्टेड. 2 सेंटेन्सेस आर गिवन. आपण पहिलं सेंटेन्स वाचूया. Myriad fanciful theories have been proposed regarding the Bermuda Triangle. असं एक सेंटेन्स दिलं आहे आणि काय म्हटलं आहे? बिगिन द सेंटेन्स विथ मेनी सायंटिस्ट.
आता इथे असं म्हटलं की बिगिन युअर सेंटेन्स विथ मेनी सायंटिस्ट. आता इथे मेनी सायंटिस्ट कुठेच दिलेलं नाही आहे. मग अशा वेळी आपण एक विचार करायचा की हे पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग एक कल्पना करा, मी तुम्हाला सोडवून दाखवतो. नाऊ फ्रेंड्स, इफ यू लुक ॲट धिस सेंटेन्स, myriad fanciful theories have been proposed regarding the Bermuda Triangle by many scientists. आता तुम्हाला लक्षात येईल की हे पॅसिव्ह व्हॉइस आहे, म्हणजे ती ॲक्शन कोणी केली आहे? मेनी सायंटिस्ट याने. सो वेन यू याचा ॲक्टिव्ह करताना मेनी सायंटिस्टने वाक्याला सुरुवात होईल. मग मेनी सायंटिस्ट विल बिगिन द सेंटेन्स. मेनी सायंटिस्टने वाक्याला सुरुवात होईल. मेनी सायंटिस्ट. मग हा टेन्स कोणता आहे? हॅव बीन, म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट आहे. मग मेनी सायंटिस्ट हॅव प्रपोज्ड. मेनी सायंटिस्ट हॅव प्रपोज्ड. मग त्यांनी काय प्रपोज केलं? myriad fanciful theories. Okay, now let us see the answer. Look at here. Many scientists have proposed myriad fanciful theories regarding the Bermuda Triangle. आता ह्या सेंटेन्सचा अभ्यास करताना तुम्हाला असं लक्षात येईल की हा झाला तुमचा सब्जेक्ट, हे आहे वर्ब, आणि सब्जेक्ट वर्ब आणि हे काय? ऑब्जेक्ट. मग पॅसिव्हाइज करताना याने वाक्याला सुरुवात होईल. आणि रिगार्डिंग बर्मुडा ट्रायंगल हे कॉम्प्लिमेंट आहे. सो फ्रेंड्स, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह हे आपल्याला करता यायला हवं. यासाठी आय हॅव अपलोडेड 3 व्हिडिओज ऑन इट. मी यावर 3 व्हिडिओज तयार केलेले आहेत. यू डू वॉच इट. ते आपण निश्चित बघा. यू विल गेट ऑल युअर डाऊट्स क्लिअर्ड. ओके, नाऊ लुक सेकंड सेंटेन्स. नो एक्स्ट्रॉर्डिनरी फॅक्टर्स हॅव एव्हर बीन आयडेंटिफाईड. आणि म्हटलंय मेक इट ॲफर्मेटिव्ह. आता ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स करणं म्हणजेच काय? हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. नो म्हणजे इट्स अ नेगेटिव्ह सेंटेन्स. मग ते ॲफर्मेटिव्ह करणं म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ न बदलता करणं. मग आपण एक शोधायचं की नो एक्स्ट्रॉर्डिनरी याचं ऑपोजिट वर्ड आपल्याला यूज करायचा आहे. नो ऑर्डिनरी. मग एक्स्ट्रॉर्डिनरीचं ऑपोजिट वर्ड काय? ऑर्डिनरी. मग ऑर्डिनरी फॅक्टर्स हॅव एव्हर बीन आयडेंटिफाईड. किंवा असं वाक्य होईल, ओनली ऑर्डिनरी फॅक्टर्स हॅव एव्हर बीन आयडेंटिफाईड. किंवा नो एक्स्ट्रॉर्डिनरीचं ऑपोजिट काय येईल? कॉमन. कॉमन फॅक्टर्स हॅव एव्हर बीन आयडेंटिफाईड. कारण वेन यू आर रिमुव्हिंग नो, ज्यावेळी तुम्ही नो रिमूव्ह करताय तर याचा ऑपोजिट वर्ड तुम्हाला यूज करणंच आहे. सो लेट अस से, लुक हिअर. ओनली ऑर्डिनरी किंवा कॉमन फॅक्टर्स हॅव एव्हर बीन आयडेंटिफाईड. म्हणजे नो एक्स्ट्रॉर्डिनरीचं ऑपोजिट काय? ओनली ऑर्डिनरी. किंवा नो एक्स्ट्रॉर्डिनरीचं ऑपोजिट काय? कॉमन. सो मिनिंग रिमेन्स द सेम. अर्थ तोच आहे, बट हे आहे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. ओके, नाऊ पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी. फ्रेंड्स, हिअर यू आर गिवन अ क्वेश्चन. एक क्वेश्चन दिला जातो, वुड यू लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. हा फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन आहे आणि सेकंड पार्ट वाय. मग फर्स्ट पार्ट काय आहे? वुड यू लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. हे सोपं असतं. मग याचा आन्सर येस ऑर नो. आपण येसने उत्तर करूया. येस. यूला क्वेश्चन विचारला म्हणजे आयने आन्सर जायचं. येस, आय वुड लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. 2 पैकी 1 गुण तुमचा निश्चित. आणि मग वायचं रिप्लाय द्या की वाय वुड यू लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. आणि मग आपण 1-2 वाक्यात ते उत्तर देऊ शकतो. डू यू वॉन्ट टू सी द आन्सर? बघूया आपण. लुक हिअर. येस, आय वुड लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. इथे वुड लाईकची ऐवजी टू बी हॅपी घेतलंय. येस, आय वुड बी हॅपी टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. सो इथे हा 1 गुण निश्चित झाला तुमचा. हे येस नो टाईप क्वेश्चनचा आन्सर. आणि मग व्हायचा आन्सर येथून सुरुवात होतं. आय ऑलवेज थिंक टू टेक रिस्क अँड एक्सपिरियन्स द थ्रिल ऑफ लाईफ. किंवा सिम्पली असं म्हणा की आय लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल. मला आवडेल. आय लाईक टू सी द सिक्रेट ऑफ बर्मुडा ट्रायंगल. ते पाहायला आवडेल, त्याचे सिक्रेट्स पाहायला आवडतील, असं लिहा. आता या विद्यार्थ्याने काय लिहिलं की इफ आय व्हिजिट द प्लेस लाईक बर्मुडा ट्रायंगल इट वुड गिव्ह मी अन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सपिरियन्स द थिंग्स आय विश टू डू पर्सनली. सो आय वुड डेफिनेटली लाईक टू व्हिजिट द बर्मुडा ट्रायंगल ॲज आय नेव्हर स्केअर्ड टू द डेथ. खूप लॉंग आन्सर या विद्यार्थ्याने लिहिलं आहे, बट यू कॅन मेक इट शॉर्ट. तुम्ही शॉर्ट करू शकतात, बट विथ सम प्रॅक्टिस. सो आन्सरिंग दिस F5 ॲक्टिव्हिटी
Personal response activity is quite simple, but you need to develop some techniques. Now let us move on to question 4b. Now friends, question 4b is summary writing question. It is summary writing activity. It is for 5 marks. हे 5 मार्क्स आपल्याला सोडायचे नाही आहेत, तर हे लिहायचे आहेत आपल्याला. मग येथे काय दिलेलं असतं की रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4a अँड राईट अ समरी ऑफ इट अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. आता टायटल सजेस्ट करणं हे खूप सोपं आहे. आता हा पॅसेज वाचून तुम्हाला पटकन लक्षात आलं असेल की बर्मुडा ट्रायंगल हे याचं टायटल होऊ शकतं. सो बर्मुडा ट्रायंगल हे टायटल जनरली कुठल्याही पॅसेजच्या फर्स्ट लाईनमध्ये टायटल असतं. हे पहा, हा पॅसेज वाचताना फर्स्ट लाईनमध्येच तुम्हाला इथे टायटल मिळालं. सो हे टायटल तुम्ही ॲज इट इज लिहून टाका. नाऊ समरी रायटिंग करताना ही जी A1 ॲक्टिव्हिटी आहे याचे आन्सर्स तुम्ही लिहिलेत, ते आन्सर्स तुम्ही एका शब्दात लिहिलेत, पण येथे मात्र पूर्ण वाक्यात जे आन्सर्स येथे दिलेले आहेत. आता फर्स्ट आन्सर काय, द झोन्स वेअर डझन्स ऑफ शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड. तर याचा आन्सर काय, हे आहे बर्मुडा अँड पर्टोरिको वेअर डझन्स ऑफ शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड. आता कसं समरी रायटिंग केलं जातं याचा नमुना आपण पाहणार आहोत. सो वॉच द व्हिडिओ टिल द एंड. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 4b, टायटल. टायटल काय दिले, द बर्मुडा ट्रायंगल. ओके. नाऊ पहिली लाईन अशी कॉमन लाईन घ्या, धिस पॅसेज इज अबाउट बर्मुडा ट्रायंगल. सो ही तुमची कॉमन लाईन झाली. ओके फ्रेंड्स. आता ॲक्टिव्हिटी A1 चे जे आन्सर्स तुम्ही लिहिले आहेत, पहिलं आन्सर बर्मुडा अँड पर्टोरिको वेअर डझन्स ऑफ शिप्स अँड प्लेन्स हॅव डिसअपियर्ड. हे फर्स्ट आन्सर पूर्ण वाक्यात लिहिलं, इथे फुलस्टॉप ठेवला आहे. येथून सेकंडचा आन्सर, इट कव्हर्स अबाउट 5 लाख स्क्वेअर माइल्स ऑफ ओशन. थर्डचा आन्सर, क्रिस्टोफर कोलंबस सेल्ड थ्रू द एरिया ऑन इट्स फर्स्ट वॉयज टू द न्यू वर्ल्ड. आणि फोर्थचा आन्सर, द पायलट्स ऑफ अ स्क्वॉड्रन ऑफ US नेव्ही बॉम्बर्स हॅव बिकेम डिसओरिएंटेड वाईल फ्लाईंग ओव्हर द एरिया. सो 8 पर्यंत आपण A1 ॲक्टिव्हिटीचे आन्सर्स लिहिलेत, 1 2 3 4. आणि येथून आपण A2चं आन्सर लिहिलं, क्रिस्टोफर कोलंबस रिपोर्टेड दॅट अ स्ट्रेंज लाईट ॲपियर्ड इन द डिस्टन्स अ फ्यू वीक्स लॅटर. ही ऑल्सो रोट अबाउट इरॅटिक कंपास रिडिंग्स. सो 8 पर्यंत हे ॲक्टिव्हिटी A2चा आन्सर, म्हणजे A1 आणि A2चा आन्सर आपण एक पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहिलं. अँड टू एंड द पॅसेज, हा पॅसेज एंड करण्यासाठी आपण एक वाक्य टाकायचं, इन दिस वे धिस एक्स्ट्रॅक्ट धिस पॅसेज थ्रोज लाईट ऑन बर्मुडा ट्रायंगल. ही एक कॉमन लाईन टाका, म्हणजे ही एक कॉमन लाईन आणि ही एक कॉमन लाईन. आणि इन बिटवीन मध्ये A1 आणि A2चे आन्सर्स पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहून टाका. ही झाली तुमची समरी रायटिंग. टायटल फर्स्ट लाईनमध्ये आहे आन्सर, हे समरी रायटिंग. सो इन दिस वे फ्रेंड्स, आपण सहज 5 पैकी 4 ते 4.5 मार्क्स सहज मिळू शकतो विथ दिस सिम्पल स्किल. सो फ्रेंड्स, होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट. Share this video to your friends and do subscribe to my channel. Keep watching it. All the best.